आत्ता ज्या पद्धतीच्या मंडळींना तिकीटं दिली गेली आहेत सर्वपक्षीय मंडळींनी, तर मला असं दिसतं की महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं ही निवडणूक ही अत्यंत चुकीचा पायंडा आहे. याच्यातनं जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील ते जर महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि देशाच्या संसदेमध्ये दिसले, आणि मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही की ते दिसतील म्हणून, आणि मग त्यातनं नंबर गेम सांगायचे की महाराष्ट्रात नंबर 1 आमचाच पक्ष आहे, अर्थात त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हे सगळी गणिती 2029ची आहेत. 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहेत. त्याच्यासाठी स्वतः अजित पवारांनी पुढाकार घेतला. का घेतला? कारण त्यांना हे लक्षात आलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा जो काही वोट शेअर आहे तो डिवाइड झाला. ठाकरे बंधूंना जर ह्या निवडणुकीमध्ये खेचायचं असेल तर हिंदुत्वाच्या प्लँकवरती पहिल्यांदा खेचा, कारण बाळासाहेबांचं सगळं राजकारण हे हिंदुत्वावरती होतं, हे त्यांनी पण ओळखलेलं आहे. आणि त्यामुळं त्याला काउंटर ते काय करतायत, तर तुमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हे तर त्यांनी केलीच मांडणी. पण आणखीन एक खूप टोकदार मांडणी झाली आणि ती म्हणजे ही निवडणूक मुंबईसाठी शेवटची निवडणूक. 2005 साली महाराष्ट्र कुठे उभा होता तिथेच तो आज येऊन उभा राहिला आहे. कसा? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले, काँग्रेस वंचित एकत्रित आली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. याचं मुख्य कारण एवढंच आहे की त्यांच्यासमोरचा आत्ताचा राजकीय स्पर्धक आहे भाजप, आणि तो सर्वव्यापी आहे. तो साम दाम दंडभेद सगळ्यांची व्यवस्थित वापर करून त्याच्या योगे राजकारण करतो. जर उद्धव आणि राज यांना एकत्रित यावं लागलं तर मग ते फुटले का होते? अजित पवारांना गरज का वाटली की स्वतःहून शरद पवारांच्या मंडळींना बरोबर घेणं? ती गरज यासाठी आहे की त्यांच्यासमोरचा जो स्पर्धक आहे तो खूप मोठं आव्हान घेऊन उभा आहे. पैशाचा बेसुमार असा वापर ह्या निवडणुकीमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतोय. त्यामुळं मी जे सुरुवातीला म्हणालो की ही निवडणूक कदाचित महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी पुढची 2-3 दशकं डिफाईन करेल त्याच्यासाठीचा हा पाया असेल. नमस्कार. लगावतीच्या प्रेक्षकांना, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा माहोल सुरू आहे आणि या माहोलमध्ये खरं ग्राउंड ॲनालिसिस केलं पाहिजे, आणि ते मी करण्यापेक्षा जास्त आपण अशा एका व्यक्तीला बोलवलेलं आहे जे ग्राउंडवर फिरतात, ज्यांना ग्राउंडवरचं वातावरण नेमकं काय सुरू आहे हे लक्षात आहे, ते लक्षात येतं आहे, आणि ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. भरपूर चर्चा करूयात या निवडणुकीवरती. युती, आघाड्या असतील, हे सगळ्या गोष्टी, मेळावे असतील, जाहीर सभा असतील, त्यावरती ॲनालिसिस नेमकं करूयात. ते राहुल कुलकर्णी सर आपल्याकडे आलेले आहेत, NDTV ग्रुपचे न्यूज एडिटर. सर, तुमचं आमच्या लगावतीमध्ये खूप स्वागत आहे. आजवर आमच्याकडे असे पाहुणे आलेत ना, राजकीय नेते असतील, वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत, पण आज आपल्याकडे असा माणूस आलाय ना जो ग्राउंडवर फिरतो, आणि ग्राउंडवरच्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय वाटतं, म्हणजे आम्ही मीडियामध्ये अशा चर्चा ऐकतो, बातम्या ऐकतो, मथळे वाचतो, ग्राउंड रियालिटी तशी असते का? आता जे इलेक्शन सुरू आहेत, मेळावे होत आहेत, वेगवेगळ्या आघाड्या युत्या होत आहेत, कन्फ्यूज आहेत लोक, ताळतंत्रच राहिलेलं नाहीये की कोण कोणासोबत आहे. म्हणजे कुठं तर असं दिसलंय MIM, भाजप, काँग्रेस एकत्र आलेले. तर अशा गोष्टी ग्राउंडवर होताना किती गोंधळ होतोय सध्या? तुमच्या नजरेतनं काय दिसतंय? हा जो गोंधळ आहे ना, हा सगळ्यांचाच गोंधळ आहे, पण तुझ्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट जी मला ह्या निवडणुकीत दिसतीये, मी आता ज्या मुद्द्यापासून सुरुवात करतोय ते जास्त विचार करायला प्रवृत्त करेल. माझं असं मत आहे की ही निवडणूक आपण जसं बघतोय तितकी सहज सोपी केवळ स्थानिक पातळीवरती नाही आहे. गेली 2 दशकं जे लोक सातत्यानं विधिमंडळ कव्हर करतात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की गेल्या 2 दशकामध्ये क्वालिटी ऑफ द लिडरशिप, 288 आमदार विधानसभेचे आणि 75-76 विधान परिषदेचे आमदार, ह्याच्यामध्ये मूलभूत फरक काय झाला आहे, तर हळूहळू जे वैचारिक अधिष्ठान होतं आमदारांचं, पण त्यांची कमिटमेंट होती ती घसरली. त्याचे दृश्यरूप काय दिसतात? काही सन्माननीय अपवाद हे दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आहेत, पण ते सन्माननीय अपवाद वगळता वैयक्तिक हितसंबंध, त्याच्यातनं येणाऱ्या लक्षवेधी, तशाच स्वरूपाचे प्रश्न आणि त्यांचा एकूणच वावर, म्हणजे अगदीच पुण्याच्या परिसरातली आता प्रेक्षक जे बघतात त्यांना लगेच लक्षात येईल की मी कोणाबद्दल बोलतोय. इथे येणाऱ्या इंडस्ट्रीला कमालीचा त्रास, गुंडापुंडांना दिलेला आश्रय, हे गेल्या 2 दशकामध्ये 288 आमदारांच्या प्रोपोर्शनेटमध्ये प्रमाण काढलं तर ते आता 25-30% पोहोचलंय. कोण होते हे लोक? पूर्वी ते महापौर होते, पूर्वी ते नगरसेवक होते, आणि आता सगळेच राजकीय पक्षाचे नेते काय म्हणतात की 10-11 वर्षापासून ह्या निवडणुका झालेल्या नाहीत. आणि हे खरं आहे की ह्या कालावधीमध्ये 2 राजकीय पिढ्या तयार झाल्या. एक पिढी 2000 म्हणजे आधीच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर 11 वर्षानंतर निवडणूक होती, त्यातली पहिली पिढी
आणि दुसरी पिढी, ह्या दुसऱ्या पिढी ह्या दोन्ही पिढ्या मिळून संयुक्तपणे ह्या निवडणूक लढत आहेत. आणि आधीच्या राजकारणामध्ये हेच लोक पुढे जाऊन आमदार खासदार झालेले असल्यामुळं आत्ता ज्या पद्धतीच्या मंडळींना तिकीटं दिली गेली आहेत सर्वपक्षीय मंडळींनी, तर मला असं दिसतं की महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं ही निवडणूक ही अत्यंत चुकीचा पायंडा आहे. याच्यातनं जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील ते जर महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि देशाच्या संसदेमध्ये दिसले, आणि मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही की ते दिसतील म्हणून, तर आज जे प्रपोर्शन 20-30% आहे की हे नको आहेत हे विधिमंडळाचे सदस्य, ते दुर्दैवाने महाराष्ट्राच्या प्रपोर्शन वाढत जाईल. अशाच पद्धतीनं राजकारण करायला हवं, ही समाज मान्यता येईल. आणि आत्ता लोकांना जो उबग आला आहे, आणि हे मी आत्ता तुमच्याशी बोलतोय म्हणून नाही, सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मी हे सांगून झालंय, या निवडणुकीमध्ये त्याचं सार जर आपण काढलं तर 4-5 गोष्टी तर डिफाईन आहेत. एक, तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना संधी द्यायच्या ऐवजी केवळ विनॅबिलिटी, जिंकून येण्याची क्षमता, ह्या आधारावरती उमेदवार निश्चिती केल्यामुळं जो आपल्याला गोंधळ दिसला, ज्याचा तू आत्ता उल्लेख केला, ती अपरिहार्यता आहे. कारण तुम्ही काय ठरवलंय की नंबर्स डज मॅटर. कारण एकदा नगरपालिकांची निवडणुकीचे निकाल आले की तुम्हीच प्रपोर्शनेटमध्ये मांडणी केली. मांडणी काय होती की भारतीय जनता पार्टीला 137 आमदारांचं बळ आहे, शिंदेना 550चं आहे, राष्ट्रवादीला एवढं बळ आहे, त्याच्याच प्रपोर्शनेटमध्ये आमचे नगरसेवक निवडून आलेत. आणि मग त्यातनं नंबर गेम सांगायचे की महाराष्ट्रात नंबर 1 आमचाच पक्ष आहे. अर्थात त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हे सगळी गणिती 2029ची आहेत, त्याच्यासाठी त्यांना उपयोग होतो. म्हणून मग आता तुम्ही केवळ विनॅबिलिटी बघितली, तत्व संपली, पैशाचा बेसुमार असा वापर ह्या निवडणुकीमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतोय. त्यामुळं मी जे सुरुवातीला म्हणालो की ही निवडणूक कदाचित महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी पुढची 2-3 दशकं डिफाईन करेल त्याच्यासाठीचा हा पाया असेल. आणि हा पाया आपल्या सगळ्यांना, जो सर्वसामान्य लोक महाराष्ट्रातले आहेत, त्यांना काही तो फार असा आशादायक आहे असं मला वाटत नाही. अर्थात पुन्हा तेच आहे की काही लोक खूप चांगली आहेत, खास करून नगरसेवकांच्या मधून नगराध्यक्षांची निवड न होता जी थेटपणे नगराध्यक्षांची निवड झाली, त्यात काही चांगली लोक आलेली. मी अगदी एक छोटंसं उदाहरण तुला सांगतो. हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांनी केला की थेट नगराध्यक्ष निवडायचे. आता माझे त्यांचा खूप चांगला संवाद होता आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. तर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही रिस्क नाहीत का घेत? कारण तेव्हा नुकताच विलासरावांचा एक पराभव होऊन गेलेला होता आणि त्या पराभवाचं श्रेय शरद पवारापासून अनेक लोकांना दिलं जात होतं. मामुली हा शब्द तिथे खूप परिणामकारक ठरला होता. असा पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकारणामध्ये सुसंस्कृत लोकांची फळी यावी असा विचार करून विलासरावांनी स्वतः मुख्यमंत्री असताना नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही थेट जनतेतनं करायचं ठरवलं. 2च मी उदाहरणं देतो. एक, त्यांचा स्वतःचा उमेदवार लातूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पडला. तिथे जनार्दन वाघमारे नावाच्या अत्यंत सुसंस्कृत माणसाला, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, खासदार पण झाले, त्याला लोकांनी निवडून दिलं. ठीक आहे. तसाच प्रयोग म्हणजे त्यावेळेला जवळपास 53 नगर परिषदा अशा होत्या की जिथे डॉक्टर, इंजिनियर, सामाजिक मान्यता असलेले लोक, अशा लोकांनी आपल्यातनं निवडून दिलं. त्यांची जात बघितली नाही. म्हणजे आता जे जाती राजकारण महाराष्ट्रात आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अगदी छोट्या प्रमाणात का असेना, पण तो एक प्रयोग होता की ज्या प्रयोगामध्ये लोकांनी जातीपातीच्या पुढं जाऊन माझा नगराध्यक्ष हा सुसंस्कृत चांगला असावा अशा पद्धतीनं निवाडा दिला. आणि 53 नगर परिषदेमध्ये सत्ताधारी घटकपक्षांचे नगरसेवक निवडून आले नाहीत. तिथे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे, तिथे शिवसेनेच्या विचाराचे आले. परिणाम काय झाला? त्यानंतर विलासरावांनाच हे लक्षात आलं की अशा पद्धतीनं राजकारणाचा पोत असू शकत नाही. त्यांच्याच नगर परिषदेमध्ये काय झालं, 5 वर्ष सगळे नगरसेवक काँग्रेसचे, नगराध्यक्ष जनार्दन वाघमारे, त्यांना कामच करू दिलं नाही. त्याच्याबद्दलचं फ्रस्ट्रेशन त्यांनी सांगितलं. पण त्याचा परिणाम आत्ता असा झालेला दिसतोय आपल्याला की तो जो ट्रेंड विलासरावांनी सुरू केला होता आणि ती जी संधी सगळ्या राजकीय पक्षांना होती ती त्यांनी गमावली. यावेळेला असे सुसंस्कृत चेहरे दिलेच नाहीत. त्याऐवजी केवळ जातीपातीचं गणिती, निवडून येण्याचा निकष, तो गुंड आहे का कोण आहे हे न बघता तशा पद्धतीच्या उमेदवारांना दिल्यामुळं तो जो एक राजकारणाचा पट सेट होऊ शकला असता, नवं नेतृत्व आलं असतं, सुसंस्कृत लोक दिसली असती, त्यांना संधीच दिली नाही. म्हणजे निवडून येण्याची क्षमता असलेले किंवा आर्थिक शक्ती असलेले उमेदवार दिलेत. म्हणजे आता आपण एक उदाहरण आंदेकर कुटुंबाचं जर घेतलं पुण्यातलं, तर दादांनी त्याची पाठराखण कशी केली की एकाने खून केला म्हणजे सगळे कुटुंबातले दोषी ठरत नाहीत ना, पण त्या ज्या 2 स्त्रिया त्या तुरुंगातनं निवडणूक लढवणार आहेत,
त्या दोषी म्हणूनच तर तुरुंगात गेलेल्या आहेत. अशा वेळेस लोकांची मेंटॅलिटी कशी होणार? आता मतदान करताना जर त्यातल्या दोघी निवडून आल्या, एकही निवडून आली तरी स्पष्ट आहे की मतप्रवाह कुठं चाललाय म्हणजे. आणि हे कोणी दिली उमेदवारी की ज्यांनी सांगितलं पुण्याच्या सीपीटा की ह्या गुंडापुंडांच्या वराती काढा. असं आहे की मी जेव्हा ह्याचं विश्लेषण आमच्या माध्यमात केलं त्यावेळेला मी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं कमबॅक होतं असं नाही, आंदेकरांच्या मदतीनं राष्ट्रवादी स्वतःचं कमबॅक करू इच्छिते. आणि हे सगळ्याच राजकीय पक्षांनी केले. पण आता असं आहे की पुण्याच्याच मर्यादित जर आपण बघितलं, पुण्यामध्ये 3 दशकामध्ये 80-85 टोळ्या गुंडांच्या आल्या, त्या पोचल्या गेल्या आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली. पण आता मारण्याचा संदर्भ घ्या किंवा तुमचा तो निलेश घायवळ घ्या किंवा हे घ्या किंवा तो नायर घ्या, आता त्याच्यात त्यांचे आर्ग्युमेंट काय आहे की त्यांना न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. आंदेकरांच्या सदस्यांना न्यायालयानं, ती आर्ग्युमेंट म्हणून ठीक आहे. नायराचं काय? बरं, पुन्हा गजानन मारणेंच्या बद्दल असं म्हणतात की त्याची मिसेस, त्यांच्या बायको ह्या आधी नगरसेवक होत्या, त्यामुळे त्यांनाच आम्ही कॅरी ऑन केले. मला असं दिसतं आहे की हा एक प्रकारचा राजाश्रय आहे. त्या राजाश्रयातनं तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की आपला उमेदवार निवडून कसा येतोय, संख्याबळ अधिक कसं होत आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं का महत्त्वाची गोष्ट आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे. काय झालं की नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रोपोर्शनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आवश्यक तेवढं यश आलं नाही. त्यानंतर अजित पवारांनी एक मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये सगळेच त्यांचे मातब्बर नेते मंडळी बसलेली होती. त्यांनी नावं घेतली. ते म्हणाले बाबासाहेब पाटील, त्यानंतर दिलीप वळसे पाटील, त्याच्यानंतर तुमचे जळगावचे त्यांचे मकरंद पाटील प्रतोद होते. त्या अशा 4-5 जणांची नावं घेऊन त्यांनी सांगितले की तुम्हाला सत्तेची महत्त्वाची पदं दिलेली आहेत, त्यापैकी तुम्ही काही मंत्री आहात, आमदार आहात, तरीही तुमचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आले नाही. आता ही जी लढाई 2029साठी सुरू आहे त्याच्यानंतर कोर्स करेक्शन आहे. ते फक्त गुंडापुंडाबद्दल झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणून नव्हे, त्यांचं नाव आहे म्हणून बाकी सगळे त्याच्यात सारखे आहेत. त्यांनी स्वतःहून शरद पवारांच्या मंडळींना फोन केला. असं म्हणतात की ते जे आघाडी 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहेत त्याच्यासाठी स्वतः अजित पवारांनी पुढाकार घेतला. का घेतला? कारण त्यांना हे लक्षात आलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा जो काही वोट शेअर आहे तो डिवाइड झाला. मग डिवाइड झाल्यानंतर जे 4-5 कोर्स करेक्शन त्यांना करायचे आहेत त्यापैकी 1 जे निवडून येऊ शकतात ते गुंड वगैरे सगळे घ्या, 2 स्वतःच्या मताची विभाजनी टाळा, 3 आता ते मला थेट तसा त्यांच्यावरती आरोप करायचा नाही आहे, पण जे लोक वेगळे राजकीय पक्ष सोडून वेगळ्या राजकीय पक्षामध्ये गेले ते फक्त जाताना रिकामी गेले नाही, त्यांच्याबरोबर त्यांच्या पैशाच्या थैल्या पण गेल्या. तुम्ही या, तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, 2 कोटी रुपये देतो. आणि म्हणून ही निवडणूक ना तशा अर्थाने सगळ्या राजकीय पक्षांनी गुंडापुंडांसह स्वतःच्या मताची गणिती मांडून अधिकात अधिक पैसा आपण कसा वाटू शकतो तशा अर्थाने अशा सगळ्याचा विचार करून ही निवडणूक ते लढत असल्यामुळं पूर्वी महाराष्ट्रामध्ये एवढंच होतं. असं आत्ता होतं ते असं आहे का की आत्ता पहिल्यांदाच होते? नाही आहे. अशा पद्धतीचा पैशाचा गैरवापर, मतदारांना दिली जाणारी प्रलोभनं ही पूर्वी पण होती. असं जर नसतं तर 2004 साली बॉम्बे इलेक्शन कमिशनचा जो ॲक्ट आहे 23 डिसेंबर 2004ला राज्याच्या निवडणूक आयोगाने एक पत्र काढलं. 2004ला काढलेलं पत्र का काढलं? तेव्हा खूप साऱ्या तक्रारी आल्या की खूप सारे लोक बिनविरोध निवडून येत आहेत. मग त्याच्यात त्यांनी 1 पेजचा मॅन्डेट असणारं एक पत्र काढून सगळ्यांना सांगितलं की इथून पुढे जर बिनविरोध कोणी नगरसेवक निवडून आले किंवा उमेदवारांनी माघार घेतली तर त्याची चौकशी करा. आणि चौकशी करून हे बघा की त्याच्यावरती काही पैशाचं प्रलोभन होतं का, त्याला कुणी कुठला धाक दाखवला होता का, त्या कारणामुळे त्यांनी उमेदवारी मागं घेतली. 2004 ते 2025-26 पर्यंत त्या पत्राचा कुठेही गवगवा झाला नाही. आत्ता का झाला? पुन्हा नगरपालिका निवडणुकीतले पॅटर्न जर आपण बघितले तर सत्ताधारी घटक पक्षांनी इतक्या साऱ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्ष थेट बिनविरोध निवडून आणले किंवा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. ते असं थोडं झालंय. जेव्हा आपण असं म्हणतो की 2 पिढ्या या मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर होत्या त्या तर अधिक द्वेषानं लढत होत्या. मग अशी काय जादू झाली? 1 पैशाचा वापर झाला, 2 त्यांना कुठल्या तरी धमक्या दिल्या आणि त्याचे खूप सारे व्हिडिओज प्रकरणं पण समोर आली, अपहरण झाले. एक्झॅक्टली. म्हणजे त्याचा अर्थ काय की ह्या निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या हा एक आणि एकच भाव सगळ्याच राजकीय पक्षांनी ठेवलेला असल्यामुळं ना त्यात तुम्हाला अजित पवारांना वगळता येतं, ना तुम्हाला भाजपला वगळता येतं, ना तुम्हाला शिंदेंना वगळता येतं. आणि रिसोर्सेसच्या तुलनेनं विरोधी पक्ष कमी असल्यामुळं असेल म्हणा,
पण जी त्यांची काही छोटी मोठी बेटं आहेत त्या ठिकाणी त्यांचे राजकीय पक्ष राजकीय नेते प्रबळ आहेत, तिथं पण त्यांनी हेच केलंय, प्रोपोर्शनेटमध्ये कमी असेल. आणि म्हणून आपल्याला दिसतात की गुंड आहेत, पैशाचा वापर आहे, यंत्रणांचा गैरवापर आहे, निवडणूक आयोगावरती दबाव असल्याचं चित्र आहे, मग निवडणूक आयोग त्याच्याबद्दलचा खुलासा करत आहे. म्हणून मी म्हटलं की अनेक अर्थाने ही निवडणूक महाराष्ट्राचं आगामी राजकारण डिफाईन करणारी आहे. आणि पुन्हा एक शेवटचं वाक्य बोलतो की पूर्वी ते एवढं होत असेल तर ते आता एवढं होतंय आणि ते वाईट आहे. आता लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं, विधानसभेच्या वेळेसही बघितलं वातावरण, पण तुलनेने या निवडणुकीमध्ये ते वातावरण जास्त दिसतं. म्हणजे जितकी निवडणूक लोकल होते तितकी ती हार्श आणि म्हणजे हिंसक होतीये का? कारण की कितीतरी हत्येच्या घटना घडल्यात, कितीतरी उमेदवार असतील, त्यांचे हे लोक असतील की ज्यांचे अपहरणं झालीत, अशा बऱ्याच घटना पुढे आलेल्या आहेत. म्हणजे जे विधानसभेला आम्हाला निदर्शनास नाही आलं ते आत्ता येत आहे. कारण तेव्हा संख्या कमी होती. आता फ्रेममध्येच 35,000 उमेदवार आहेत. हो. आणि त्यामुळं आणि ते अधिक द्वेषाने लढत असल्यामुळे ह्या गोष्टी होणार. आणि पुन्हा असं आहे की सगळंच वाईट आहे का? तर असं नाही आहे. तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, संकल्पपत्रात, वचननाम्यामध्ये मला असं पहिल्यांदा दिसतंय, आता आपण पुण्यात बसतो तर पुण्याचा विचार करू, तर पुण्याचं बजेट किती, पुण्याचे आमदार किती, शेजारच्या पिंपरी चिंचवडचं बजेट किती, पिंपरी चिंचवडच्या आमदारांची संख्या किती, त्यानंतर तुम्ही जी पायाभूत विकास कामं सुरू केलेली आहेत त्याच्यामध्ये कुणी अडथळा आणला, पुण्यासारख्या शहराला उपनगरामध्ये काय काय समस्यांना भेडसावं लागतंय, किंवा पुणे शहरातली वाहतुकीची समस्या, याची चर्चा होते आहे, होत नाही असं नाही आहे. मुंबईत आपण बघितलं तर कोस्टल रोडबद्दल चर्चा सुरू आहे, अटल सेतूबद्दल सुरू आहे, मेट्रोच्या 3ऱ्या प्रकल्पाबद्दल सुरू आहे, नवी मुंबईच्या विमानतळाबद्दल सुरू आहे. सो ह्याच्यात ना 3-4 पद्धतीची मांडणी आहे ज्याच्यात तू आता उल्लेख केला. एक, हे फिअर्स बॅटल होत असताना ह्या निवडणुकामध्ये कदाचित पूर्वी नव्हते. ह्या निवडणुकीत पूर्वी कसं असायचं की नगरसेवक कोण आहे, तो मला किती वेळेला येऊन भेटून गेलाय, माझ्या घरच्या नळ जोडणीसाठी, मला महापालिकेतल्या कामासाठी, दवाखान्यातल्या कामासाठी तो उपलब्ध होता का. आता ह्या मधल्या अंतरामुळे असेल कदाचित, पण आता ही निवडणूक ही वेगळ्या पातळीवरती गेली आहे, थोडी लार्जर लेवल, कारण ती आणली गेली आहे. आता मुंबईत तुम्ही बघितलं तर मला 4 नॅरेटिव्ह दिसतात. एक नॅरेटिव्ह आहे कॉर्पोरेट आणि त्यांच्या मदतीनं चाललेला गैरवापर, आणि दुसरीकडे आहे मराठी माणूस. या 2 मुद्द्यावरती एक गट लढतोय. दुसऱ्या बाजूला त्याला काउंटर काय, लार्जर काउंटर आहे हिंदुत्व, आणि दुसरं आहे विकासाचं प्रारूप. त्यामुळे त्या भोवती वेगळे मुद्दे आणायचे. आता हिंदुत्वाच्या प्रारूपाबद्दल आता कोणी म्हणेल ममदानीचा, न्यूयॉर्कचा, बुरख्याचा मुंबई निवडणुकीत काय संबंध आहे. इट्स अ डिफाईन पॉलिसी, ती डे 1 पासून होती की ठाकरे बंधूंना जर या निवडणुकीमध्ये खेचायचं असेल तर हिंदुत्वाच्या प्लँकवरती पहिल्यांदा खेचा, कारण बाळासाहेबांचं सगळं राजकारण हे हिंदुत्वावरती होतं, हे त्यांनी पण ओळखलेलं आहे. आणि त्यामुळं त्याला काउंटर ते काय करतायत, तर तुमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हे तर त्यांनी केलीच मांडणी. पण आणखीन एक खूप टोकदार मांडणी झाली, आणि ती म्हणजे ही निवडणूक मुंबईसाठी शेवटची निवडणूक आहे. आत्ता तुम्ही नाही आम्हाला मतदान केलं तर ते सगळंच संपेल. आणि शिवसेनेसारखा राजकीय पक्ष जो कायम भावनिक मुद्द्याचं राजकारण करतोय, एक उदाहरण सांगतो. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि तेव्हा महाविकास आघाडी एकत्रित लढत होती, भाजप शिवसेना एकत्रित लढत होती. साधारण वातावरण असं तयार झालं होतं की आता भावनिक मुद्दे तुलनेनं कमी आहेत, निवडणूक काँग्रेसला सोपी जाईल, आणि 20-25 वर्ष, कारण 20 वर्षानंतरची मग शिवसेनेची तेव्हा सत्ता जाईल. अत्यंत कॅज्युअली पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलं, आणि ते वक्तव्य होतं ते बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भातलं होतं. आणि तोपर्यंत ती निवडणूक जी अशी तुलनेनं काँग्रेसला सोपी असं वाटत होतं, ती निवडणूक फिरली. शेवटच्या 3 दिवसामध्ये बाळासाहेबाबद्दल काँग्रेसचा मुख्यमंत्री असा कसा काय बोलू शकतो, हे नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी मला खाजगीत सांगितलं. आता त्याला खूप वर्ष झाले तर ते सांगू शकतो आपण. ते एक वक्तव्य हे बाळासाहेबांना, शिवसेनेला बळ देऊन गेलं, आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीचा संदर्भ बदलला. आणखीन एक असंच उदाहरण आहे. चुका छोट्या छोट्या कशा मोठ्या ठरतात, ह्या वेळेला ते होऊ देत नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांनी याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराच्या कांचिलात लगावली, आणि तो व्हिडिओ त्यावेळेला खूप व्हायरल झाला. आणि त्या काळामध्ये शिवसेनेला संभाजीनगरमध्ये खूप लोक प्रश्न विचारत होते की रस्त्यात एवढे खड्डे कसे पडलेत, ही तुमची पर्यटनाची राजधानी आहे, त्या पर्यटनाच्या राजधानीमध्ये 20 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, काही होत नाही आहे. लोकांनी ते त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे तो खान आणि बानच्या पुढं जाताना दिसत होता, पण त्या एका चापटेमुळं
ती संपूर्ण निवडणूक फिरली. ह्या वेळेला असे स्थानिक मुद्दे ह्याच्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवरचे, राज्याच्या पातळीवरचे मुद्दे हे जाणीवपूर्वक आणले गेलेले आहेत. आणि तेच मुद्दे तुम्हाला पुण्यात पण दिसतील. तशाच स्वरूपाचा मुद्दा तुम्हाला, मला काही प्रमाणात लातूरमध्ये ती चूक केली रवींद्र चव्हाणांनी, तसे काही मुद्दे दिसतील. पण लार्जर पिक्चरमध्ये ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरती न होता, जरी ते मुद्दे चर्चेला आणले गेले असले तरी ती राज्य, राष्ट्रीय, हिंदुत्व, मराठी माणूस, मग कोण उद्योगपती कशा पद्धतीचं गैरव्यवस्थापन करतोय अशा पातळीवर ती आणली गेलेली आहे. ही पण अशा पद्धतीचं पॉलिटिकल नेरेटिव्ह पहिल्यांदा आपल्याला दिसते की जे खूप पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता आपण मुंबईचंच बोलतोय, तर आता अलीकडेच फडणवीस राज ठाकरेंबद्दल म्हणाले होते की यांची युती एकत्र आली आणि ते चुकले आणि सर्वात मोठ्या पराभवाचे धनी राज ठाकरे ठरतील. आणि हे माझं म्हणजे भविष्यवाणीच त्यांनी केली होती की राज ठाकरे सर्वात मोठे पराभवाचे धनी ठरतील. मग तुमचं अनालिसिस काय सांगतं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तितके जड जाऊ शकतात युतीला? कारण की आता कालचीच सभा म्हटली ना आपण, तर त्यांनी तितकंच सडेतोड उत्तर दिलंय फडणवीसांनी राज आणि उद्धव ठाकरेंना. आणि त्याच्या आधी त्यांची पण सभा झाली होती जिथे तोच मुद्दा रिपीट होता, मराठी अस्मिता, मराठी माणूस, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते, गुजरातला नेली जाते वगैरे वगैरे, आणि नंतर अदानीचा पण मुद्दा. तर तुम्हाला असं वाटतंय हे जड चाललेत की नाही? त्यासाठी आपण पॉलिटिकल डेमोग्राफी बघू. आपण MMR रिजनमध्ये साधारणपणे 2.5 कोटी मतदार आहेत. आता काय झालंय की हळूहळू मराठी टक्का कमी झाला का? निश्चितपणे कमी झाला. जर मागच्या 3 विधानसभा आणि 3 लोकसभा निवडणुकीतली आकडेवारी बघितली तर आपलं काय लक्षात येतं, तर जिथे मराठी टक्का आहे तिथे भाजपनं इनरोड केलेलं आहे. आज मुंबईमध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपचे आहेत आणि महायुतीचे आहेत. ते कुठून निवडून आलेले आहेत की ज्या ठिकाणातनं मराठी मतदार राहतो. म्हणजे भारतीय जनता पार्टी, महायुतीचं जे काही पॉलिटिकल नेरेटिव्ह असेल अपवाद लोकसभा निवडणुकीचा, तेव्हा 48 पैकी 31 जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. पण तेव्हा सुद्धा जर तुम्ही बघितलं तर शिवसेनेला जेवढं यश मुंबईमध्ये अपेक्षित होतं, उबाटा गटाला मी बोलतो, तेवढं आलं का? नाही आलं. महायुतीतला एकच घटक पक्ष असा होता की ज्याचे खासदार हे इतर 2 सहकार्यापेक्षा जास्त मताने निवडून आले आणि ती होती शिवसेना एकनाथ शिंदेंची. म्हणजे काय, तर मराठी माणूस, उत्तर प्रदेशचा, बिहारी, दाक्षिणात्य ह्या सगळ्या मंडळींनी भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये स्वीकारलेलं आहे ऑन द फॅक्च्युअल ग्राउंड. पण मग आता ते तसंच राहील का? आत्ता मध्ये 2-3 जे सर्वे आले ते सर्वे काय सजेस्ट करतायत? एकतर काय झालं की काँग्रेस, तो त्यांचा जो पोटशेर आहे मुंबईतला, तो 20% सुरू होतो. तिथं दलित आणि मुसलमानांचं जे कॉम्बिनेशन आहे ते ह्या वेळेला, म्हणजे जे राहुल गांधीला आणि बाकीच्या नेत्यांना जमलं नाही ते ह्या वेळेला हर्षवर्धन सपकाळांनी करून दाखवलं. प्रकाश आंबेडकरांना पुरेशा जागा दिल्या आणि त्यामुळं जो उद्धव ठाकरेकडे नवं मतदार सरकला होता, जो अल्पसंख्याक आहे, जो दलित बांधव आहे, ज्याला त्या संविधान बदलणार ह्या नेरेटिव्हमध्ये तो महाविकास आघाडीच्या बाजूने गेला होता, तो आता त्या तुलनेनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे नाही. उत्तर भारतीय आणि बिहारी यायचा प्रश्नच नाही, गुजराती पण येणारच नाहीत. राहिला मताचा टक्का कोणता? तो मराठी मताचा. मी आत्ता जो आधी संदर्भ दिला 3 निवडणुका विधानसभेच्या, 3 निवडणुका लोकसभेच्या, तर तिथे सुद्धा मराठी माणसानं शिवसेनेला आणि भाजपला स्वीकारलेला आहे. पण त्याचा सरळ अर्थ असा नाही आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जसं मतदान महायुतीला झालं ते तसंच्या तसं होईल. इनफॅक्ट माझं असं मत आहे की मराठी माणसाला 2 ठाकरे हे तुलनेनं अधिक प्रिय आहेत. आणि त्यामुळं आत्ता एक जे नवीन सर्वे आले, ज्याचा आत्ता तौलानिक अभ्यास आम्ही करून पाहिला, त्याच्यामध्ये मराठी माणसांनी 44% कल हा दोन्ही ठाकरे बंधूकडे दाखवला आणि 42% कल हा महायुतीकडे दाखवला. आणि हा पण सर्वे जो आला तो जानेवारीच्या खूप आधी आलेला, जेव्हा उमेदवारी निश्चिती नव्हती, जागा वाटप झालेलं नव्हतं, दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा सुरू झालेल्या नव्हत्या. आत्ता जेव्हा त्या सभा सुरू झाल्यात, काही मी पण आता 2-3 दिवसात बघितलं, जसं म्हणावं तसं वातावरण निवडणुकीचं मुंबईमध्ये नव्हतं. त्यामुळे एक शक्यता मी अशी गृहीत धरतो आहे की आता हे जे वातावरण चार्ज झालंय त्यानंतर जो मराठी टक्का आहे तो निश्चितपणे ठाकरे बंधूकडे झुकेल. पण त्यातनी वजावट पण बघितली पाहिजे. ती वजावट आहे काँग्रेसच्या मताची, ती वजावट आहे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आल्यामुळं उत्तर भारतीय आणि बिहारींची. आणि मग त्याचं जर पॉलिटिकल डेमोग्राफीमध्ये आपण बघितलं चित्र, साधारणपणे मला आजही असं दिसतंय की ते महायुतीच्या बाजूनं जाणार आहे.
म्हणजे 227 पैकी बऱ्याच जागावरती महायुती ही प्लस आहे. आता त्यांनी एक मुद्दा जो तुमच्या प्रेक्षकांच्या लक्षात आला की नाही, पण त्यांना लक्षात आणून देऊया आपण. चर्चा काय सुरू होती, तर महायुतीच्या बाजूनं पंतप्रधान हे मुंबईमध्ये येतील आणि ते सभा घेतील. हैदराबाद पॅटर्न दिसेल आपल्याला. तो त्यांनी रद्द केला. ती निवडणूक ती लो प्रोफाईल ठेवली आहे. फारसे जे इतर राज्यात येणारे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आले नाहीत. एकच IPS ऑफिसर आला आणि त्यांनी जे काही चूक करून ठेवली ती त्यांना अजूनही दुरुस्त करावी लागते, किंवा कृपाशंकर सिंगने जे वक्तव्य केलं ते. त्यामुळं ती लो प्रोफाईल ठेवून अधिकात अधिक लोकांपर्यंत जाणं, अशा अर्थाने महायुतीचा तो प्रयत्न आहे. आणि ठाकरे बंधूंचा जो प्रयत्न आहे तो की मराठी माणसाच्या मुद्द्यावरती, त्यानंतर वेगवेगळ्या उद्योगपतींची नावं घेऊन त्यांनी कशी मुंबईची आणि महाराष्ट्राची आणि देशाची लूट लावली आहे, अशा पद्धतीची ती मांडणी आहे. पण ती मांडणी जर पॉलिटिकल डेमोग्राफी म्हणून बघितली तर ती पुरेशी नाही. त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावा लागेल. आणि काय झालंय की जो मी संदर्भ पृथ्वीराज चव्हाणांचा दिला तसा कोणताही अति भावनिक मुद्दा हा आता नाहीच आहे. ते स्वतःच ठाकरे बंधू म्हणतायत. आणि ते दिसतं पण आहे आपल्याला की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जी आंदोलनं झाली आणि ज्याच्यातनं मुंबई महाराष्ट्राला मिळाली, शिवसेनेने 1966ला स्थापन झाल्यानंतर सातत्यानं मराठी माणसाचे मुद्दे आणले. तो जो भावनिक सहभागाचा अटॅचमेंटचा भाग आहे तो आत्ताच्या ह्या नवमतदाराला किंवा जे आत्ता वयाच्या 35 40 आहेत त्यांना भावण्यासाठी तेवढा तो प्रभावी आहे का, तर तो नाही आहे असं दिसतंय. आणि त्यामुळे तेच एक आव्हान आहे त्यांच्यासमोर. तुम्ही म्हणताय की भाजपने ही निवडणूक लो प्रोफाईल ठेवली, मुंबईची. भाजपला हे अंदाज आधीच आले असतील का की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मग त्यांची एक लाईन असणार आहे मराठी माणूस मराठी अस्मिता, केंद्रातले मंत्री आणले, खासदार आणले, इतर राज्यातले मंत्री आणले, तर त्यांचं ते नरेटिव्ह स्ट्रॉंग झालं असतं की हे मुंबईला तोडतायत महाराष्ट्रापासून. हे कुठंतरी लॉजिक असेल भाजपचं. आपण त्याला थोडं उलटं बघूया. माझं असं मत आहे की 2 ठाकरे बंधू एकत्रित आले. ती सुरुवात कधी झाली, महेश मांजरेकरांनी एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये एक वाक्य आलं. ते वाक्य असं होतं की महाराष्ट्राच्या पुढे आम्हा दोघा बंधूतले किंवा कोणाचेही इतर मुद्दे हे गौण आहेत. त्यानंतर मी इथं महेश मांजरेकर ते पुण्यात होते म्हणून मी त्यांना फोन केला आणि आम्ही त्यांची 1 तासाची मुलाखत घेतली. मला असं वाटलं की हे खूप स्पॉन्टिनियसली झालेलं आहे. अर्थात महेश मांजरेकरांचं मत असं होतं की आम्ही खूप कॅज्युअल बोलत होतो. मी राज ठाकरेंची मुलाखत केली तेव्हा मला हा शेवटी प्रश्न विचारायचा होता म्हणून मी तो शेवटी विचारला आणि नंतर मी बेंगळुरूला निघून गेलो. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की त्यांचा एक मेळावा राज ठाकरेचा आहे, तो मेळावा झाल्यानंतर ती मुलाखत आपण रिलीज करू, कारण ती मुलाखत घेऊन पण 20 दिवस झाले होते. तो मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याबद्दलचं फारसं असं तीव्र स्वरूपाचं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं. त्यानंतर ती मुलाखत आली आणि त्याच्या बातम्या व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी आता एकत्रित वगैरे यायला पाहिजे. ह्या मुलाखतीला आत्ता जवळपास 6 महिने होऊन गेलेले आहेत. त्यानंतर मुद्दा कुठला आला, तो आला हिंदीचा. तो तुम्ही जेव्हा GR काढला नंतर त्याच्यावर खूप चर्चा झाली की ते आधी कुणी केलं वगैरे वगैरे. त्या GRला विरोध करण्यासाठी म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. तो पण मुद्दा जवळपास 5 महिन्यापूर्वीचा आहे. 5 महिन्यापासून ते आत्तापर्यंत ज्या गतीनं ठाकरे बंधूंनी संदेश देणं आवश्यक होतं, त्याचं प्रिपरेशन करणं आवश्यक होतं, ते झालंय का, तर माझ्या मते नाही झालेलं. अगदीच निवडणुकीच्या शेवटच्या क्षणाला तुम्ही जागा वाटपांचे आकडे दिले नाही, ठीक आहे, तुमच्या रणनीतीचा तो भाग असू शकतो, पण ते होईल की नाही, होणार आहे की नाही, कसं लढायचं आहे, मग दोघं संयुक्तपणे कसे येतील, तर माझ्या मते ती जी वेळ आहे ना, ती वेळ त्यांनी वाया घालवली. त्या मधल्या काळामध्ये त्यांचा अधिकात अधिक आम्हा दोघा एकत्रित आलोय आणि आता सक्रियपणे आम्ही भाजपना फाईट करणार आहोत असा संदेश देणं, त्यासाठीची तयारी करणं, ह्याच्यासाठी पुरेसा वेळ असून सुद्धा त्यांनी घेतला का, तर माझ्या मते नाही घेतला. ऑन द कॉन्ट्ररी भारतीय जनता पार्टीनं 227 जागा लढण्याची तयारी केली होती. त्यांच्या कोर टीममधल्या सदस्यांशी जर तुम्ही बोललात तर तुम्हाला ते लक्षात येतं की त्या पक्षाला उगीच नाही म्हणत की ते 24/7 निवडणुकीच्या तयारीला असतात. म्हणजे काय, रिसोर्स म्हणून असेल, सर्च म्हणून असेल, प्रत्येक विरोधी पक्षातल्या आणि स्वतःच्या आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांचा अभ्यास करणं असेल, त्याच्यामध्ये तो पक्ष फार पुढे आहे. आणि म्हणून त्यांनी माझ्या माहितीनुसार मुंबईतल्या 227 जागांची विभागणी केली. अशा किती जागा आहेत की ज्या
आपण 0 ते 4-5नी प्लस आहोत, अशा किती जागा आहेत की ज्या 0 ते 2नी प्लस आहोत, अशा किती जागा आहेत की जे 0 ते 2नी मायनस आहेत, 0 ते 5नी मायनस आहेत, अशी पूर्ण रचना करून त्यांनी त्याप्रमाणे उमेदवार निश्चिती, आपले मुद्दे असं खूप आधीपासून डिफाईन केलं, डिझाईन केलं आणि त्याचं एक्झिक्युशन केलं. त्यामुळे मला असं वाटतं आहे की तयारीच्या दृष्टीनं ते नेहमीच पुढं असतात, नेहमीच पुढे राहिले. तुम्हाला भावनिक मुद्दे पुढे घेऊन जायचे होते, तर तेवढा तुम्ही त्याचा वेळेचा उपयोग केला आहे का, तर तो केला असता तर अधिक चांगलं झालं असतं. आणि म्हणून ती निवडणूक, पण तरीसुद्धा जर तुम्ही उद्धव ठाकरे, एक अशी पण विचारधारा आहे आणि त्याचा खरं तर पोस्ट इलेक्शन नंतर त्याचं विश्लेषण होईल. जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा राहुल गांधी कोल्हापूरला एका पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने येणार होते. तो कार्यक्रम त्यांचा रद्द झाला त्या दिवशी, हवामानातल्या कुठल्या तरी अडथळ्यामुळे ते आलेच नाही. त्या दिवशी मी काँग्रेसच्या सगळ्याच वरिष्ठ नेते मंडळीशी बोलत बसलो होतो. त्यात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, ते त्यांचे केंद्रातले प्रमुख रमेश चन्नीथाला, पृथ्वीराज चव्हाण वगैरे. आणि आमचं सगळ्यांचं एकमत झालं होतं की उद्धव ठाकरेंचा जो काही मताचा टक्का आहे तो काही केलं काँग्रेसकडे येत नाही, पण काँग्रेसचा मताचा टक्का हा मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफ्ट झाला आहे. आणि ते दिसलंही, नंतर विधानसभेला पण दिसलं. आता ते मुंबईत का महत्त्वाचं आहे, तर एक चर्चा अशी पण आहे की राज ठाकरेंना तुम्ही बरोबर घेतले, ठीक आहे, विधानसभेला राज ठाकरेंच्या मताची बेरीज जर आपण बघितली तर ती जास्त आहे. पण जर तुम्ही प्रभागनिहाय नगरसेवकांच्या आकडेवारीत बघितले तर कुठे 700, कुठे 2000, कुठे 2500 अशी आहे ती. पण जर काँग्रेस तुमच्याबरोबर राहिली असती तर चित्र काय झालं असतं, कदाचित माझं असं मत आहे की ते राज ठाकरेपेक्षा उद्धव ठाकरेंना पुढं पोस्ट इलेक्शनमध्ये असं वाटू शकतं की काँग्रेसनं आपला हात सोडणं किंवा आपण काँग्रेसचा हात सोडणं ही कदाचित चूक आहे. कारण त्यांचा मताचा जो काही टक्का आहे, जो कुणी मराठी मतदार त्यांच्यावरती प्रेम करणार आहे, तो जर अधिकचा राज ठाकरेंच्या येण्यामुळं आलाच असेल तर त्याचं प्रोपोर्शन हे काँग्रेस पक्षाची मतं बाजूला गेल्यामुळं किती आहे अशी जर तुलना केली तर माझ्या मते ते जास्त आहे. काँग्रेस पक्षाची मतं ही मुंबई आणि सबबमध्ये राज ठाकरेंच्या मताच्या तुलनेनं जास्त मतं आहेत. फक्त एकच फायदा एवढा आहे की राज ठाकरे आल्यामुळं जे पॉलिटिकल नेरेटिव्ह लागतं ते सेट करण्यामध्ये राज ठाकरे यांचा कोणी हात धरू शकत नाही. ते त्यांनी सेट केलं. त्यांची पहिलीच मुंबईतली जी संयुक्त सभा आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 मुद्दे जे आणले ते कदाचित उद्धव ठाकरेंना तेवढ्या व्यवस्थितपणे मांडता नसते आले. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि जर असं आपण म्हटलं की शिवसेना ही कायम भावनिक मुद्द्यावरती चालते आणि त्याच्यावरतीच पक्ष टिकलेला आहे, जर राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे मुंबईकरांना भावले तर मग मात्र असं होऊ शकतं की काँग्रेसच्या मतापेक्षा राज ठाकरेंनी सेट केलेल्या पॉलिटिकल नेरेटिव्हमुळं दोघा बंधूंना फायदा झाला. अच्छा, हे दोघं बंधू आता उतरलेत सोबत, पण यानंतर काय, जेव्हा निकाल लागेल, सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर त्यांचं ते वाटाघाटी नंतर लक्षात येतील. पण निवडणूक झाल्यानंतर यांचं भवितव्य कसं असणार? महाविकास आघाडी असेल, महायुती. आता महाविकास आघाडीचंच घेतलं तर मनसे मान्य नाही आहे काँग्रेसला, तर मग मनसे यांच्यामध्ये आली आहे सोबत. मग ही कुठेतरी फाटाफूट झालेली आहे ना आता. पूर्णच एक तर गुंतागुंत म्हणावं लागेल, पसारा करून ठेवला यांनी सगळा युत्या आघाड्यांचा. तर तुम्हाला काय वाटतं, राज आणि उद्धव निवडणुकीनंतर पण एक राहतील का ह्यांच्या युतीमुळे महाविकास आघाडी डिस्टर्ब होईल? तुमच्या प्रेक्षकांना मी हे सांगतो की 2005 साली महाराष्ट्र कुठे उभा होता तिथेच तो आज येऊन उभा राहिला आहे. कसा? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले, काँग्रेस वंचित एकत्रित आली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. याचं मुख्य कारण एवढंच आहे की त्यांच्यासमोरचा आत्ताचा राजकीय स्पर्धक आहे भाजप, आणि तो सर्वव्यापी आहे. तो साम दाम दंडभेद सगळ्यांची व्यवस्थित वापर करून त्याच्या योगे राजकारण करतो. त्यामुळं काय झालं आहे की आता राजकीय गरज प्रत्येकाची आहे. जर उद्धव आणि राज यांना एकत्रित यावं लागलं तर मग ते फुटले का होते? त्याचं कारण आहे की 2006 पासून ते 2026 पर्यंत जे काही राजकीय आलेख आहेत दोन्ही राजकीय पक्षाचे ते बघितले तर ते घसरणीला गेलेले आहे. जे आज राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मी म्हणालो की अजित पवारांना गरज का वाटली की स्वतःहून शरद पवारांच्या मंडळींना बरोबर घेणं, ती गरज यासाठी आहे की त्यांच्यासमोरचा जो स्पर्धक आहे तो खूप मोठं आव्हान घेऊन उभा आहे. त्यामुळं आपल्या मताची विभागणी न होता जे जे आपल्याला करणं शक्य आहे ती रिअलाइनमेंट आपण करतोय. मग काँग्रेसला का गरज वाटली की प्रकाश आंबेडकरांना, की जे प्रकाश आंबेडकर
रिलायबल नाही आहेत, विश्वासार्ह नाही आहेत, अशा पद्धतीची मांडणी करणारा एक गट आहे. विधानसभेला त्यांना टंगवत ठेवला असे त्यांचे आरोप आहे. किंवा ते भाजपचीच बी टीम आहेत अशा पद्धतीचा आरोप. पण आता काय झालंय की 2005चा संदर्भच मी त्या कारणासाठी वापरला की प्रत्येकाला हे लक्षात आलेलं आहे की आपला मूळचा वोट बेस जो मताचा टक्का आहे तो काय आहे, त्या मताच्या टक्क्याला बरोबर घेऊन जाणारे सगळ्या अलाइनमेंट्स ते आता करतायत. आणि म्हणून निवडणुकीनंतर सुद्धा माझ्या मते राज आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्रितच राहतील. कशा पद्धतीचं राजकीय यश त्यांना मिळतं ते बरंचसं अवलंबून आहे, पण फक्त ते एकत्रित राहिल्यामुळं फार मोठा त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये किंवा प्रवासामध्ये फार मोठा बदल होईल का, तर ते ट्राइम अँड टेस्टेड आहे. काय मुद्दे पुढे आणतील, कशा पद्धतीचं ते राजकारण करत राहतील आणि मुळात मुंबईकर त्यांना स्वीकारतील का, स्वीकारल्यानंतर मग ती वीण आणखी घट्ट होईल. ते पर्याय द्यायला लागतील. नाशिक हा त्यांच्यासाठी चांगलं पर्यायी एक ठिकाण असू शकतं, पुणे असू शकतं. पण आत्ताची माझी अशी मांडणी आहे की ह्या आत्ताच्या सरकारमध्ये भाजप हा एक खांबी मोठा तंबू झाल्यामुळं हळूहळू महाराष्ट्र जी त्याची मूळची मांडणी आहे तिकडेच चाललं आहे. जे चित्र 2005ला होतं तसंच हळूहळू एक राजकीय चित्र तयार होतं आहे. खरं तर हाही प्रश्न आहे की 2029च्या वेळेला हे दोन मित्रपक्ष जे भाजपबरोबर उभे आहेत ते तरी भाजपबरोबर राहतील का. खरी गंमत तिथे आहे. कारण आता ज्या पद्धतीनं ज्या त्वेषानं अजित पवार निवडणूक लढतात किंवा ज्या त्वेषाने एकनाथ शिंदेनी निवडणूक लढली त्याचं मुख्य कारण असं आहे की अमित शहानी मुंबईत आल्यानंतर काय वक्तव्य केलं होतं की आपल्याला कोणाच्याच कुबड्याची गरज पडणार नाही असं तुम्ही बघा. आणि तशी कुबड्याची गरज न पडता जर 2029ला स्वबळावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता यायची असेल तर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती ह्या सगळ्या ठिकाणी पक्षाचा विस्तार करण्याचं त्यांचं धोरण आहे. मग भलेही मित्रपक्षातले लोक, भलेही गुंड, भलेही ज्यांना सामाजिक मान्यता नाही अशी कुणीही मंडळी आपल्याकडे आली तरी शेवटी पक्ष वाढतोय की नाही अशा पद्धतीनं पक्ष विचार करतोय आणि त्यांना अपेक्षित असं यश मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे शाहू फुले आंबेडकरांची मांडणी आहे, आज त्या पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जिल्हा आहे का की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की भाजप विरोधी पक्षाचं बळ आहे. पुण्यात काय परिस्थिती आहे, पुण्यात आज भाजप नंबर 1च्या दिशेनं चाललं. सांगलीमध्ये की जिथे तशी पॉलिटिकल डेमोग्राफी सांगली मिरजमधली बघितली तर ती भाजपला पूरक नाही आहे. तिथे त्याने 10 मुस्लिम उमेदवारांना तिकीटं दिली आहेत. सोलापूरमध्ये पण दिली आहेत, लातूरमध्ये पण दिली आहेत. तर अशा कोणताच जिल्हा नाही की जिथे भाजप पोचलेला नाही आहे. मग आता ते काय प्रयत्न करतायत की स्वबळावरती यायचं असेल तर पक्ष इतका वाढवा, त्यातनंच पर्याय उभा करा. तर मला असं दिसतंय की महाराष्ट्रात 2029ला कदाचित जर ह्या दोन मित्रपक्षांना असं वाटलं की 2029च्या सत्तेमध्ये आपल्याला पुन्हा परत यायचं असेल तर एक तर स्वतंत्र लढू किंवा भाजपच्याच विरोधामध्ये अधिक द्वेषाने लढू, तर मग थोडंसं आणखी चेंज होईल. पुन्हा एक नवीन रिअलाइनमेंट होताना आपल्याला दिसेल. तिथे कदाचित अजित पवार हेच भाजपच्या विरोधात उभे आहेत किंवा एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात आहेत. जरी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आमचे जवळपास सगळे वाद मिटलेले आहेत आणि आता आम्ही महायुती म्हणूनच लढू. पण पुण्यातच प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर पहिलं वाक्य त्यांचं काय होतं, तर आम्ही मित्रपक्ष म्हणून अजित पवारांच्या विरोधामध्ये लढणार आहोत आणि मग अजित पवार तिथे स्वतंत्र लढत आहे. त्यामुळं एक आणखी रिअलाइनमेंट आपल्याला होऊ शकते, दिसेल की 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आत्ता जे जे पक्ष एकत्रित आले त्यांचा एक गट बनलाय आणि त्या गटाचं नेतृत्व ह्या मित्रपक्षापैकी कोणीतरी एक जण करते. म्हणजे थोडक्यात भाजपचा जो अप्रोच आहे प्रॅक्टिकल राजकारणाचा ती त्यांच्यासाठी एक लिटमस टेस्टच म्हणावी लागेल की आत्ता काय घडतंय त्यावरून आपण 29चं ठरवूया किंवा आत्ताच त्यांच्या गणित लक्षात येतील आणि मग 29मध्ये ते स्वबळावरती पण लढू शकतील. आपण राष्ट्रवादी म्हणजे थोडं पुण्याकडे सरकलो तर राष्ट्रवादीचं पण बोलू शकतो. आता सुप्रिया सुळे आणि अजितदादांचं एकत्र पत्रकार परिषद घेणं आणि आम्ही सोबत आलोय असं दाखवणं, तर त्याच्यामध्ये कुठेतरी चर्चा होते आहेत की हे भविष्यातले सगळे हिशोब मांडलेत शरद पवारांनी आणि ते रिटायर्ड होणार, आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र येतील आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील असं. म्हणजे निखिल बागडेंचं मधलं स्टेटमेंट पण खूप व्हायरल झालं होतं की सुप्रिया सुळे फार तर फार NGO चालू शकतील, पक्ष नाही, हे शरद पवारांना लक्षात आलं. म्हणजे दोन्हीकडनं गरज आहे. शरद पवारांना पण गरज आहे अजित पवारांची, अजित पवारांना गरज आहे मोठ्या पवारांची. तर हे पक्षाचं पुढचं भवितव्य म्हणून लक्षात एकत्र आले असतील का फक्त या निवडणुकीपुरते असतील, ह्यांचं पण राज उद्धवसारखंच होईल का की हे यामध्ये बघूया या इलेक्शनमध्ये आणि मग पुढचं ठरवूया एकत्र यायचं नाही यायचं, विलिनीकरण होईल नाही होईल. तुमचं काय अनालिसिस सांग? नाही, त्याचं कारण आहे की हे खूप प्रॅक्टिकल आहे.
त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या आमदारांची, त्यांच्या खासदाराची काय इच्छा आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. दोन्ही पक्षातले, खास करून शरद पवार पक्षातले जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांची खूप आधीपासून इच्छा होती की आपण दोन्ही पक्षांनी एकच आलं पाहिजे. एक वैचारिक भूमिका त्यांनी घेतली. आता त्या वैचारिक भूमिकेनंतर 2 निवडणुका झाल्या. लोकसभेला शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट फार चांगला झाला. नंतर असं वाटलं होतं की विधानसभेला तसं चित्र राहील, तसं झालं नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता ते झाल्यानंतर जर पक्षच वाचवायचा असेल, शेवटी असं आहे की राजकारणामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला गरज काय असते, तर त्याला सरकारकडनं फंड लागतात. जे लोक संस्थात्मक पातळीवरचं राजकारण करत असतात त्यांना सरकारचं प्रोटेक्शन लागतं. प्रोटेक्शन हे केवळ तक्रारी स्वरूपाचं म्हणून नव्हे, प्रोटेक्शन हे विस्ताराच्या दृष्टीने पण फार महत्त्वाचं असतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नेहमी काय आरोप केला जातो, तर तो संस्थानिकांचा पक्ष आहे. वेगळ्या ठिकाणचे ते संस्थानिक आहेत. आणि मग आता जर लोकांनी कौल दिलेला आहे की विधानसभेमध्ये आम्हाला कोणाचं नेतृत्व हवं आहे, राष्ट्रीय पातळीवरती आम्हाला कदाचित शरद पवारांच्या नेतृत्वाची गरज होती, आणि हीच तर मांडणी शरद पवारांची होती सुरुवातीपासून. ती मांडणी काय होती, तर राष्ट्रीय राजकारणाचं काम सुप्रिया सुळे पाहतील आणि राज्यांतर्गत राजकारणाचं काम अजित पवार पाहतील. आता त्याच्यामध्ये ती मोठी फाटाफूट झाली. सुप्रिया सुळे आणि मंडळींचं मत आहे की ते आमची वैचारिक भूमिका होती. त्या वैचारिक भूमिकेनंतर ते दोन्ही पक्ष वेगळे झाले. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये सुप्रिया सुळे यांच्या भूमिका, आपण त्या व्यापक पटाने फार वैचारिक आहेत अशा जरी म्हणल्या तरी त्या बऱ्याचशा NDAला पूरक आहेत. फॉर उदाहरण EVM मशीन. EVM मशीनबद्दल सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका ही इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्या काय म्हणाल्या, मी स्वतः ज्या लोकसभा मतदारसंघातनं निवडून आले एवढ्या वेळेला, ते जर बघितलं तर मी EVMबद्दल तक्रार करणं योग्य नाही आहे. किंवा जेव्हा विधानसभाचे निकाल लागले त्यानंतर काँग्रेस पक्षातले अनेक नेते मंडळी हायकोर्टामध्ये गेली, त्यांनी केसेस दाखल केल्या. पण इथेच त्यांचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी खूप पुढाकार घेतला. म्हणजे प्रशांत जगतापांनी तर तयारीच केली होती की उद्या जाऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल करायची. त्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि नंतर असं ठरलं की पक्ष ह्या मतदार यादीतल्या घोळावरती कोणतीही भूमिका घेणार नाही ना तो कोर्टात जाईल. आता इतक्या पूरक भूमिका घेतल्यानंतर फक्त एक प्लॅटफॉर्मची गरज होती की हे दोघं कधी एकत्रित येतात. आता काय सांगितलं जातं आहे की दोन्ही पक्षातल्या स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची अशी भावना होती की तुम्ही एकत्रित यायला हवं आणि त्याप्रमाणे ते एकत्रित आले. आता मी अजित पवारांची मुलाखत केली आणि त्यात मी त्यांना असं म्हटलं, गेल्या पक्षफुटीनंतर पवार कुटुंबामध्ये पण एक तणाव जाणवत होता. पत्रकार म्हणून तुम्ही बॉडी लँग्वेज बघत असता, भाषणाचे अर्थ काढत असता, तर आता तुमचे तणाव मिटलेत का? ते म्हणाले आत्ता पवार कुटुंबामध्ये कोणताच तणाव नाही. शेवटी एखादा राजकीय पक्ष फुटतो, मग तो ठाकरेंचा असो नाही तर पवारांचा असो, त्याला कौटुंबिक संदर्भ असतातच. आपण त्याची जाहीर चर्चा नाही करू शकत, पण ते असतात. आणि मग ते तणाव मिटले. आता असं उगीच घडलंय का की आदित्य आणि अमित ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्सेस एकत्रित केल्या, किंवा असं घडलंय का की राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले, शिवसेना भवनमध्ये गेले? तो मेसेजिंगचा भाग आहे ना. तसा मेसेजिंग इथे पण झाला. जेव्हा पार्थ पवारच्या संदर्भामध्ये जमीन घोटाळ्याच्या बातम्या आल्या, त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं की मला वाटत नाही की पार्थ पवारांनी काही गैरव्यवहार केला असेल. जे रोहित पवार, माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये सातत्यानं आरोप करत होते, त्यांनी चकार शब्द काढला नाही पार्थबद्दल. हा संदेश आहे ना. हा संदेश गेल्यानंतर जेव्हा कुटुंबातले मनभेद मिटलेले आहेत, मतभेद म्हणेल मी, ते मतभेद मिटल्यानंतर आत्ता अशी कोणती गोष्ट आहे की ज्या कारणामुळे दोन्ही राजकीय पक्षांनी वेगळं राहावं? अशी काहीच नाही. असला तर फक्त तो आयडिओलॉजिकल स्टँड आहे. आणि तो जर स्टँड समजा राजकीय गणिती जुळून येत असतील आणि आपल्याला सर्वायवलच करायचं असेल तर तो फारसा महत्त्वाचा नसेल तर तो होऊ शकतो. आणि म्हणून तो दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे की सुप्रिया सुळे NDA मध्ये जातील, त्या कदाचित केंद्रामध्ये मंत्री होतील आणि त्या मंत्री होऊन मग त्या सहयोगी तरी होतील. आणि एक हिंट दिलीच आहे अजित पवारांनी. ते असं म्हणाले की 2 ठाकरे एकत्रित आले पण दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. तशीही तात्पुरत्या स्वरूपातली मांडणी होईल की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आलेत, त्यांचे वेगवेगळे घटक आहेत. एक जण तुतारीवर लढतोय, एक जण त्या घड्याळावर लढतोय, पण दोघं एकत्रित आहेत. ही फक्त अशा स्वरूपाची मांडणी होईल. माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस एक आलेले आहेत. आता काही वेगळं त्यावर चर्चा करायची गरजच नाही. दोन्ही राष्ट्रवादीमधले म्हणजे पवार कुटुंब एकत्र आले, तिकडे ठाकरे कुटुंब पण एकत्र आले, पण महाविकास आघाडीचा जो मोठा भाग होता काँग्रेस, त्याचं काय होणार? म्हणजे एक तर महाविकास आघाडी आता दिसायला म्हणजे बघायलाही दिसत नाही की कुठे आहे एकत्र. मग काँग्रेसच्या बद्दल जे अनेकांचं एक मत असतं
की काँग्रेसने स्वबळावरतीच लढावं, काँग्रेस अशीच पुढे रिवाईव्ह होऊ शकते? तुम्हाला वाटतंय आता या निवडणुकीमुळे होऊ शकते? माझ्या मते काँग्रेसला संधी आहे. हां. काय आहे की ह्या सगळ्या युत्या आघाड्यानंतर देशाच्या पातळीवरती पण दोनच बायपोलर आहेत ना, एक भाजप आणि दुसरी काँग्रेस आहे. हां. इथे महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये भाजपबरोबर सगळे लोक एकत्रित आलेले आहेत. हां. आता अशा स्थितीमध्ये लोकांना खरोखर पर्याय हवा असेल तर ते पर्याय म्हणून काँग्रेसकडे बघतील. हम्म. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसचं काहीच अस्तित्व नव्हतं तिथे त्यांना 43 ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले 288 पैकी. हो. हे तशा अर्थाने त्यांचं यश आहे. आता फक्त अडचण काय आहे की पक्ष संघटन त्यांचं नाही आहे. हम्म. त्यामुळे आत्ता हर्षवर्धन सपकाळ जे करतात ते माझ्या मते पक्ष म्हणून ते योग्यच आहे. हम्म. त्यांनी उद्धव ठाकरेंना बरोबर घेतलं आहे कारण ते तिकडे राज ठाकरेंना त्यांच्याबरोबर घेतलं आहे. त्यांचं असं मत आहे की आपल्याकडे पक्ष कार्यकर्ते जे काही असतील ते त्यांच्या माध्यमातून पक्षाचं चिन्ह पुन्हा एकदा घरोघरी पोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या उपयोगाच्या आहेत. आणि म्हणून ते वंचितला बरोबर घेऊन जो त्यांचा नैसर्गिक घटक असू शकतो त्याला बरोबर घेऊन ते निवडणूक लढत आहेत. काँग्रेसची अडचण काय आहे की काँग्रेसमध्ये कोणत्याही निवडणुकीतल्या आकडेवारी काढून बघा, त्यांची सुरुवात 20% होते. आजही काँग्रेससारखा गावोगावी पसरलेला राजकीय पक्ष नाही आहे. म्हणजे प्रादेशिक पक्षाच्या तुलनेमध्ये काँग्रेसचं अस्तित्व सगळ्या गावामध्ये आहे. मतं त्यांना किती मिळतात हा भाग वेगळा. अडचण आहे ते त्यांच्याकडं असे नेते नाहीत की जे फाईट करू शकतील. हर्षवर्धन सपकाळ यांना अंगभूत काही मर्यादा आहेत. त्यांना अनेक अर्थाने पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर पण आव्हानाचा सामना करावा लागतोय. पण जर पक्ष अशाच पद्धतीनं भूमिका घेत राहिला आणि सतत कन्सिस्टंटली राज्य सरकारच्या विरोधात मुद्दे मांडत राहिला, म्हणजे इथे तुम्ही संविधान बचाव, मतदार यादीतले घोळ, EVM हे चालणार नाही आहेत. तुम्हाला मुद्दे घ्यावे इथले लागतील. स्थानिक मुद्दे घ्यायला लागतील. तुम्हाला इथले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सोयाबीनचा प्रश्न आहे, दूध उत्पादकांचा प्रश्न आहे. आता लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही, पण जर तुम्ही कोणत्याही सोशल मीडियाच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बघितलं, किमान 5-6 तरी मुद्दे असतात की कांद्यावरती बोला, सोयाबीनवरती बोला, इथल्या महागलेल्या शिक्षणाबद्दल बोला. आणि आत्ता जी काही राजकीय व्यवस्था तयार होते आहे त्यात काही लोकांना जरूर असं वाटू शकतं की आम्हाला पर्याय शोधायचा आहे भाजपला, आणि तो पर्याय कदाचित अधिक सोबर असलेला काँग्रेस असेल. फक्त पक्षाची अडचण तीच आहे की पक्षामधून भांडायला, ते मुद्दे रेटायला कुणी नेताच नाही आहे की जे नवनेतृत्वाच्या अनुषंगाने म्हणतोय. आणि दुसरं, पक्ष संघटन वाढवण्यासाठीची जी पद्धती लागते ती नाही आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाबद्दल जे काही प्रमाणामध्ये नकारात्मक चित्र आहे ते सावरून तिथे लिडरशिपमध्ये बदल घडून मग त्याचे परिणाम महाराष्ट्रासह देशभरात दिसायला वेळ लागेल. पण काँग्रेस आत्ता जे करते आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवरती, माझ्या मते एक राजकीय पक्ष म्हणून ते योग्य करतायत. त्यांना यश किती मिळेल हा भाग वेगळा. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचा प्रचार असं सायलेंट मार्गावरती पण दिसतोय. सायलेंट म्हणण्यापेक्षा त्यांनी आघाड्या चांगल्या केल्यात. माझ्या मते ते वंचितला बरोबर घेऊन आले, हाच सगळ्यात प्लस पॉईंट आहे. त्यांनी त्यांच्याबद्दल लोकांना एवढंच वाटू शकतं की त्यांच्याही काळात हेच सुरू होतं, पण ते इतक्या व्यापक पातळीवरती नव्हतं. किंवा ही जी राजकीय बजबजपुरी आहे जी लोकांना नको वाटते, त्याच्यामध्ये एक दुसरा पर्याय म्हणून लोक काँग्रेसकडे जातील का असा विचार होऊ शकतो. अडचण फक्त एवढीच आहे की त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल जी नकारात्मक एक दृष्टिकोन आहे समाजात, तो अजूनही फारसा बदललेला नाही. त्यांना लाईक करणारे, राहुल गांधीबद्दल चांगलं मत असणारे लोक आहेतच, त्याच्यात थोडीसे भर पण पडते. पण अगदीच फार मोठे बदल घडलेत असं नाही. माझ्या मते कोणत्याही विरोधी पक्षाला ना हा सेन्स यायला पाहिजे की स्थानिक पातळीवरचे मुद्दे किंवा राज्य पातळीवरचे मुद्दे काय आहेत आणि त्या मुद्द्याला आपण पुढं घेऊन कसं जाऊ शकतो. जे शेजारच्या कर्नाटकमध्ये झालं आहे, शेजारच्या तेलंगणामध्ये झालं आहे की जिथं ते मुद्दे त्यांनी उचलले आणि त्या मुद्द्याच्या आधारावर ते निवडणूक लढले आणि यश मिळवलं. आता तुम्ही ग्राउंडवर फिरताय तर तुमच्या हे लक्षात येतंय का की वरती मेनस्ट्रीम मीडियामध्ये जे चर्चा सुरू असतात, आता अजित पवारांनी अलीकडेच घोषणा केली की मेट्रोचा आणि बसचा प्रवास हा मोफत मिळेल, अशी आश्वासनं देणं, जाहीरनामे काढणं. त्यावरती फडणवीसांनी पण काही उत्तर दिलं. आता या अशा आश्वासनांना खरंच अट्रॅक्ट होतील का लोक? कारण की आपण लाडकी बहीण योजनेची हवा बघितली तर ती हवा आपल्याला विधानसभेत दिसली, त्याचा रिझल्टही आपण पाहिला. आता तुम्हाला या निवडणुकीतही ते दिसतंय त्याचे तितके परिणाम? कारण की नंतर फिल्टर्स लावण्यात आले होते महायुतीचं सरकार आल्यानंतर. तो काही एका गटाचा, काही महिला वर्गाचा राग पण असू शकतो की मला वगळण्यात आलं, मला 1500 रुपये येतच नाही. असे काही मतं तुम्ही पाहिलेत? नाही, या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा प्रभाव अजूनही दिसतोय. मिरजमध्ये मी 10 उमेदवारांना जेव्हा घेऊन बसलो
तेव्हा माझं असं लक्षात आलं की त्या 10च्या 10 महिला ज्या आहेत त्यांना असं वाटतं आहे की लाडक्या बहिणीचा जो प्रभाव आपल्याच मतदारसंघातल्या मतदारावरती आहे तो अजूनही कायम आहे. आणि ते असं आहे ना की तुम्हाला पैसे थेट खात्यावरती येत आहेत, एक प्रकारचं मला थोडंसं का असेना पण आर्थिक बळ मिळालेलं आहे आणि ते प्रत्येक निवडणुकीत रिफ्लेक्ट झालं. आता त्याचं पॉलिटिकल पण आपण नरेशन बघितलं तर एकनाथ शिंदे बोलताना त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये कधी ना कधीतरी ह्या लाडक्या बहिणीचा मी लाडका भाऊ आहे हे सतत सांगतात. कारण त्यांना माहिती आहे की हे या योजनेमुळेच म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्यात मोठा वाटा हा ह्या लाडक्या बहिणीचा आहे. म्हणजे तिघही तसे प्रयत्न आता करतायत ते, देवाभाऊ म्हणून देवाभाऊ कारण त्यांना कळलंय की ह्याचं पूर्ण राजकीय श्रेय जर एकनाथ शिंदेना गेलं तर ते पक्ष म्हणून काही आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून मग वेगळ्या पद्धतीचं प्रोजेक्शन झालं. देवाभाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती आला, ज्याचे कोण प्रकाशक होते ते पण माहिती नाही. अर्थमंत्री म्हणून अधूनमधून अजित पवार बोलत असतात. आत्ता काय झालंय की मी जे सुरुवातीला म्हणालो की ठीक आहे की ह्या निवडणुका अगदी विस्कळीत आणि वेगळ्या पद्धतीने लढत असल्या तरी सुद्धा लोकांचे काही प्रश्न निश्चितपणे जाहीरनाम्यात वचननाम्यामध्ये आले. त्याच्यात मोफत मेट्रोची संकल्पना त्यांनी मांडली किंवा मोफत बस प्रवासाची मांडली, तर ती अशीच नाही मांडली. त्यांना याची कल्पना होती. पत्रकारासह सगळे त्यांना प्रश्न विचारतील की हे आर्थिकदृष्ट्या कसं शक्य आहे. त्यांची मांडणी काय आहे की पुणे शहरामध्ये ते टॉमटॉमचा अहवाल सांगतात. ते पत्रकार परिषदेत त्यांनी टॉमटॉमचं नाव घेऊन सांगितलं की पुणे शहरामध्ये अमुक अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणात जाण्यासाठी इतका वेळ लागतो, तर त्याच्यात तुमचं अर्धा लिटर पेट्रोल डिझेल जळलं. आता ते महापालिकेला कसं मिळणार आहे मला माहीत नाही, कारण साधारणपणे मेट्रोचीच गणित जर आपण बघितली, मेट्रो होती कशी, 100 रुपये जर मेट्रोसाठी खर्च येणार असेल तर 50 रुपये हे केंद्र सरकारचे असतात, 10 रुपये हे त्या महापालिकेचे असतात. मग ती महापालिका जी जमीन देणार असते त्याच्या मूल्यांसह ते 10 रुपये असतात आणि उर्वरित 40 रुपये हे तुम्हाला वित्तीय संस्थाकडनं कर्ज म्हणून घ्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला करत असताना तुमच्या महापालिकेची आर्थिक स्थिती काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. म्हणजे जायकासारखं कर्ज जे येतं, प्रकल्प येतात ते त्यातनंच येतात. आता त्यांची मांडणी काय आहे, तर आम्हाला कसं शक्य आहे, तर आमचा 9,000 कोटीचा अर्थसंकल्प आहे, त्याच्यात जे पुणेकर इतके वेळ तिथे थांबतात त्याच्यातनं पैसे वाचतील, पण ते पैसे महापालिकेला कसे येतील ते सांगत नाही. ते ही मांडणी करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास, लोकांच्या वेळा, ह्या सगळ्याची गणिती मांडून ते म्हणतात की हे करणं शक्य आहे. आणि मोफत, ज्याला ते पूर्वी रेवडी वगैरे म्हणायचे, हे आता भारतीय राजकारणातलं स्थिर असलेलं स्वरूप आहे. ह्याला कोणी बदलू नाही शकणार फॉर द टाइम बिंग. त्याची सुरुवात आम आदमी पक्षाने केली. आम आदमी पक्षानं दिल्लीत जे यश मिळवलं, पंजाबमध्ये जे यश मिळवलं, त्यानंतर भाजपला त्याची जाणीव झाली. ते 4 पावलं पुढं गेले. आणि आत्ता मी जेव्हा बिहारचा निकाल येणार त्याच्या आदल्या दिवशी असं म्हणत होतो की मध्य प्रदेशने पाया रचला मधल्या काळामध्ये, त्या पायात महाराष्ट्राने भर घातली आणि कदाचित बिहार हा त्याचा कळस होईल. तसंच घडलंय. त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात जे यशस्वी असलेले मॉड्यूल्स आहेत ना, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण आलेत. आणि म्हणूनच तुम्हाला मोफत बस प्रवास, मेट्रो वगैरे हे दिसत आहेत. लोक त्याला मतं देतात का, तर हे प्रूव्हन आहे की लोक त्याला मतं देतात. त्या लाडक्या बहिणीपासून पण बघितलं आहे आणि वेगवेगळ्या योजना. आता लाडक्या बहिणीला 1 लाख रुपये आणि ह्या इथे तर 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची त्यांनी घोषणा केली. त्या घोषणा करत असताना त्याची वेगळी मांडणी पण करतात इकॉनॉमिकल फ्रंटवरती. ती काय मांडणी आहे, तर आम्ही त्यांना फक्त घोषणा करत नव्हतो, आम्ही त्यांना पैसे देऊ. लखपती दिदी काय, तर ते 1 लाख रुपये दिल्यानंतर तेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये येतील. ती अर्थव्यवस्था गतिमान होईल. त्यातनं कर रूपाने सरकारला अधिकचे पैसे मिळतील आणि आम्ही अधिकचे पैसे त्यांना देऊ. साधारणपणे आता हे रेवडी कल्चरच्या पुढे जाऊन एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल आणून त्याचाच प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे किती काळ चालेल माहीत नाही, कारण एकच जाता सांगतो की सगळी दाक्षिणात्य राज्य, केरळसारखं महत्त्वाचं राज्य, तिथपासून ते पंजाब, या अनेक राज्यांची आर्थिक स्थिती नुसतीच खराब झालेली नाही, ती सगळी राज्य दिवाळखोरीत आलेली आहेत. महाराष्ट्राची सुद्धा वाटचाल त्याच दिशेनं सुरू आहे. पण निवडणुका जिंकायच्यात आणि त्या काहीही करून जिंकायच्यात असं एकूण आपलं सूत्र असल्यामुळं मला फक्त एकच आशा आहे, ते मी सांगतो, हे सूत्र असल्यामुळं त्या अशा पद्धतीच्या आश्वासनं देऊन त्याची प्रत्यक्षात पूर्तता करतायत. मला फक्त आशा एवढीच आहे की ह्या निवडणुका झाल्यानंतर पुढची 3.5 वर्ष कोणत्याच निवडणुका नाहीत. त्यामुळं आधी जे तुम्ही म्हणालात की अनेक महिला नाराज असतील वगैरे, त्याचं प्रमाण कमी आहे, पण ते प्रमाण पुढच्या 3.5 वर्षात निश्चितपणे वाढताना दिसेल. 44,000 कोटी रुपये वर्षाला ही काही खायची गोष्ट नाही आहे. 2 वर्षामध्ये 2 समृद्धी महामार्ग, 1
आता कारण तो 1,00,000 कोटीवर गेलाय म्हणून एक शक्तीपीठ एवढे प्रकल्प होऊ शकतात आणि त्या प्रकल्पासाठी पैसे तर लागतील तुम्हाला. एवढा आर्थिक ताण सहन करण्याची या नाहीये सरकारची क्षमता आता तरी. पण तयारी दाखवतात म्हणून तर हे फ्री वगैरे वाटतं. कारण त्यांनी राजकीय यश मिळतंय. विधानसभा निवडणुकीत जे काही अनेक मुद्दे होते त्याच्यात लाडकी बहीण ही फार महत्वाची योजना आहे ज्यामुळे या सरकारला अनपेक्षित असं यश मिळालं. यालाच जोडून एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही फिरताय तर तुमच्या लक्षात येतं की युत्या आघाड्या होत असतील, जे काही राजकीय धुरळे वरती उडत असतील वरच्या पातळीवरती, पण खाली स्थानिक पातळीवरती एक सायलेंट वोटर काम करत असतो. कितीही त्यांनी चर्चा ऐकू देत, आरोप प्रत्यारोप होऊ देत, त्यांचा उमेदवार, त्यांच्या वॉर्डमधला उमेदवार पैसे वाटताना दिसू देत, घोटाळा असू देत, जे काही जेलमधनं निवडणूक लढवू देत, पण तो मत करताना अगदी सायलेंटली त्याला ज्याला करायचे मत त्यालाच करतो. तर हा सायलेंट वोटर जो असतो त्याचं काय रोल असेल याच्यामध्ये? तो जर सुज्ञपणाने वागला, कारण तो आहे असं आपण गृहीत धरतो आहोत. शेवटी असं आहे की मतदाराचे वेगवेगळे टप्पे असू शकतात. अतिशय उच्चतम वैचारिक भूमिका घेणारा मतदार हा मतदानाला जातो का, तिथपासून त्याची सुरुवात होते. आणि समजा तो गेला तर मग शेवटी तो काय विकासाचं प्रारूप बघेल. मी जे मुंबईतले मुद्दे मांडले की मुंबईमध्ये पण अशी लढाई का सुरू आहे, या सगळ्यात शेवटी विकासाबद्दल ते का बोलतायत की आम्ही हे करणार, कारण असा मतदार आहे. तो काय आणि कुणाला कल देतो. आता आपण कोणाचं नाव घेतलं कुठल्या पक्षाचं तर त्याला थोडा आपण झुकल्यासारखं दिसतो, त्यामुळं तो त्या विकासाच्या प्रारूपाला देईल. दुसरा जो 50% मतदार आहे त्या मतदाराला स्वतःची राजकीय मतं किती असतात त्याच्याबद्दल अजून सविस्तरपणे विश्लेषण व्हायला हवं. किंवा घरातला कर्ता पुरुष जे सांगतो त्याप्रमाणे मी मतदान करेन असंही असू शकतं. आत्ता आर्थिक थोडीशी जी काही मला निर्णय क्षमता आली आहे 1,500-1,500मुळं, त्यामुळं तो झुकलेला मतदार असू शकतो. पण ह्या निवडणुकीत हा शेवटचा प्रश्न आहे म्हणून ही निवडणूक आणखीन एका दृष्टीनं फार महत्त्वाची आहे आणि ती आहे प्रचंड पैसे. प्रचंड हा शब्द सुद्धा कमी पडावा इतका पैशांचा वापर सध्या सुरू आहे. म्हणजे काल महाराष्ट्र टाइम्सनी पुण्यातल्या एका प्रभागामध्ये 100 कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल सुरू आहे असं एका प्रभागात, की जिथे तुम्हाला 4 नगरसेवक निवडून द्यायचे. बरं हे आपण सांगतो हे काय नवीन आहे का? अजिबात नाही. मी जेव्हा निलेश राणे यांची मुलाखत केली त्यानंतर त्या मुलाखतीमध्येच त्यांनी काय सांगितलं की 18,000 रुपये एका मताला, 15,000 रुपये एका मताला, अशा पद्धतीनं मालवण आणि कुडाळ आणि सिंधुदुर्गमधलं वातावरण हे आमचा मित्रपक्ष बिघडवतोय आणि हे काय आम्हाला होऊ द्यायचं नाही, कारण अशी एक संस्कृती तयार होईल. माझ्या मते ह्या निवडणुकीत 2 पावलं पुढं गेलोत आपण. ही निवडणूक ही सुरुवात मी जिथून केली की महाराष्ट्राचं पुढचं 2 दशकाचं राजकारण डिफाईन करणारे असेल, त्याचा शेवट मी हा करतो आहे की ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांचा सहभाग आणि विश्वास ह्याबद्दलचे मोठे प्रश्नचिन्ह करणारी आहे. एकतर ही निवडणूक ही 10-11 वर्षांत होत असल्यामुळे अत्यंत त्वेषाने लढली जाते आहे. लोकांनी ती प्रतिष्ठेची केलेली आहे. सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या कुवतीप्रमाणे पैसे देत आहेत. सत्ताधारी घटक पक्ष 2 पावलं पुढं आहे आणि त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जेवढा पैसा प्रत्येक मताला दिला गेला आहे किंवा जातोय त्याची आकडेवारी ही अशी असेल की ज्याची आपण कल्पनाच केलेली नाही. मी अनेक सोसायट्या बघतोय की ज्या सोसायटीतले लोक प्रतिष्ठित आहेत, 2.5-3-3, 5-5 कोटी रुपयाच्या अपार्टमेंट फ्लॅटमध्ये राहत आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्याकडे उमेदवार आल्यानंतर कुठेतरी गतिरोधक करून दे, आमच्याकडे बाकडे हे करतायत. हे एक प्रकारे जे काही असे विचार व्यक्त करणारे मतदार आहेत तेच हे लक्षात घेत नाही आहेत की ही जी भ्रष्ट होत चाललेली मतदान प्रक्रिया आहे त्याचे तुम्ही नकळत भाग बनत आहात आणि हे महाराष्ट्रासाठी, हे देशासाठी चांगलं नाही आहे की तुम्ही मतं ही पैसे घेऊन देत आहात. त्याच्यानंतर पुढची 5 वर्ष तुम्ही तुमच्या नगरसेवकाला हे विचारू पण नाही की तू माझ्या अमुक अमुक प्रभागातलं हे काम होतं ते केलेलं नाही. या सगळ्याचा लसावी एवढाच आहे की ह्या निवडणुकीतला पैशाचा वापर ह्याच्याबद्दल पुन्हा आपण बसून एकदा गणिती मांडली तर कदाचित हे आपल्याला लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याची कधीच नीट आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण अभ्यास होत नाही. जसं सणावार आहेत तसं त्यात निवडणूक हे पण एक ॲड करायला पाहिजे की निवडणुकीमुळं गावखेड्यातल्या महानगरपालिकेतल्या अर्थव्यवस्थेला कुठेतरी उभारी येते. 50,000, 60,000 कोटी रुपयाची उलाढाल झाली असे जर आकडे कोणी मांडले तरी आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. नक्कीच वाटणार नाही. म्हणजे सरांनी जे जे मुद्दे सांगितले ना त्याच्यावरनं तर हे लक्षात येतं मतदार म्हणून आपलीही जबाबदारी आहे, त्याची आपण जाणीव ठेवावी आणि या चर्चांमधनं
आत्ता जी निवडणूक होणार आहे 2 दिवसांवरती मतदान येऊन ठेपलेलं आहे, त्यानंतर निकालही लागेल. तर ह्या निवडणुकीचं आकलन आणि येणाऱ्या निकालाचंही आकलन बऱ्यापैकी सरांनी केलेलं आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच चर्चांसाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. थँक्यू सो मच. Yes.